महाराष्ट्राचा। नमस्कार, मी सुधा संध्यालामध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत। उत्तर पुणे जिल्ह्यात सर्वात मोठी आणि प्रसिद्ध असलेली श्री मुक्ताई देवी आणि काळोबा यात्रा जवळ येऊन ठेपली असून 8 ते 10 दिवस चालणाऱ्या या यात्रेचे नियोजन बैठकीत अनेक मान्यवर भेट देत असून आज शिरूर लोकसभा मतदारसंघाचे खासदार डॉक्टर अमोल कोल्हे यांनी सदिच्छा भेट दिली। यावेळी बोलताना ते म्हणाले, नारायण गावातील सर्व जाती धर्मातील नागरिक हे एकोप्याने एकत्र येऊन यात्रेचे नियोजन करतात, याचं कौतुक वाटत आहे। बारामती पॅटर्न प्रमाणे कालव्यावर जसा वॉकिंग ट्रॅक केला आहे त्याचप्रमाणे आपल्या गावातील नदी किनारी संरक्षक भिंत तयार करून त्यावर वॉकिंग ट्रॅक करावा। सामाजिक राजकीय वातावरणामध्ये एक सर्व धर्म समभावाची शिकवण देणारी यात्रा म्हणून कायम या यात्रेचा उल्लेख मी जिथे कुठे असतो त्यावेळी हा कायम आपण करतो। आणि आईची यात्रा आहे। मगाशी कालही मला बाबूभाऊंनी सांगितलं की 16 तारखेला कुस्त्यांचा हंगाम आहे आणि मोठं या आयोजन यावेळी आहे। पण त्याचवेळी नेमकं जसं सांगितलं त्या पद्धतीनं देशाच्या इतिहासामध्ये फार महत्त्वाची गोष्ट घडते, ती म्हणजे महिला आरक्षणाचं जे विधेयक आहे आणि लोकसभा मतदारसंघांच्या पुनर्रचनेच्या संदर्भातलं जे सगळे चर्चा आहे 16 तारखेपासून अधिवेशन सुरू होतं आणि त्याच्या आधी कदाचित ऑल पार्टी मीटिंग आणि या सगळ्याच्या चर्चेसाठी आधी लवकर दिल्लीला जावं लागेल। त्यामुळं आजच देवीचं दर्शन घेतलं, म्हटलं तुमच्या सगळ्यांची भेट घ्यावी आणि या यात्रोत्सवाला मनापासून शुभेच्छा सदिच्छा द्याव्या। सुदैवानं आज योगायोगानं महात्मा फुलेंची जयंती आहे, म्हणजे ज्या महामानवानं खरं तर स्त्री शिक्षणाचा असेल किंवा स्त्री स्वातंत्र्याचा असेल हा उद्गार हा हुंकार पहिल्यांदा या हिंदुस्थानच्या मातीमध्ये खरं तर घुमवला। त्या दिवशी तुम्हाला या संदर्भातली ही माहिती देताना खरोखर मनापासून आनंद आहे। यात्रोत्सवाचं जे तुम्ही देखणं नियोजन प्रत्येक वेळी करता, म्हणजे लोकसंख्या वाढत गेली, डी के सरांनी सांगितलं लोकसंख्या वाढत गेली, वेगवेगळी आव्हानं ही समोर येत आहेत आणि ही येत असताना सुद्धा तुम्ही सगळे एकोप्यानं ज्या पद्धतीनं यात्रेचं नियोजन करता हे खरोखर वाखाणण्यासारखं आहे। आणि मगाशी मला संतोष नानांनी सांगितलं की पर्यटनाच्या माध्यमातून आपल्याला नेमकं आणखी काय करता येईल। आत्ताच दर्शन घेऊन येत असताना मी नदीच्या बाजूनी जो आपला रस्ता झालेला आहे त्या रस्त्याने जाताना एक संकल्पना फक्त तुमच्या समोर मांडतो। यामध्ये जर आपण बारामतीला गेलो तर बारामतीला ज्या पद्धतीनं कॅनॉलच्या बाजूला वॉकिंग ट्रॅक फार सुंदर सुशोभीकरण हे केलेलं आहे, त्या पद्धतीनं जर आपल्याला नदीची संरक्षक भिंत आणि त्याच दृष्टिकोनातून जर एक चांगलं सुशोभीकरण आणि वॉकिंग ट्रॅकचा जर प्रस्ताव आपल्याला पुढे करता आला तर यासाठी वेगवेगळ्या माध्यमातून आपण सगळेजण पाठपुरावा करू आणि जेणेकरून गावाच्या वैभवात भर पडेल या पद्धतीने काम करू। बाबूभाऊंच्या माध्यमातून अनेक वेगवेगळ्या गोष्टी ते कायम सांगत असतात, अनेक चांगल्या गोष्टी ते गावाच्या संदर्भात ग्रामपंचायतीच्या माध्यमातून या अनेक गोष्टी सगळेजण मिळून करतात। तर याच पद्धतीने आणखी पुढे जाऊ। पुन्हा एकदा यात्रोत्सवाला मनपूर्वक शुभेच्छा सदिच्छा देतो। खरं तर खासदार साहेब आपल्या यात्रेचं स्वरूपच पालटले। यात्रा 6च्या नंतर चालू होती तर रात्री 2 वाजेपर्यंत चालते। म्हणजे पहिली यात्रा कशी 3 वाजता चालू व्हायची, 6 वाजता लोक घरी जायची, परंतु आता 6 वाजता लोक जीवन यात्रेत येतात रात्री 1-2 वाजेपर्यंत। म्हणजे यात्रेची जेवढी लोकसंख्या येते तेवढी जबाबदारी सुद्धा ग्रामस्थांवर यात्रा कमिटीवर असते की कुठेही काही प्रकार घडू नये। आणि म्हणून सगळ्याच यात्रेचं स्वरूप बदलत असताना खर्चसुद्धा भरपूर प्रमाणात त्या ठिकाणं वाढतोय आणि हे सगळं आईच्या मुक्ताईच्या आशीर्वादाने हे सगळं आपल्याला मिळतंय, आपल्याला काही इथे कमी नाही। आणि म्हणून आपण उत्सव कसा चांगल्या प्रकारे त्या ठिकाणी संपन्न करता येईल या सर्व ग्रामस्थ मिळून ह्या कामल्यावर जे बैठकीत जिथं निर्णय घेऊन या ठिकाणी करत असतो। ताज्या आणि महत्त्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या संध्या लाईव्ह न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।